Hello, good evening. सर्वांना प्रभू येशूच्या नावामध्ये नमस्कार. We continue our studies on discipleship. शिष्यत्वाचा अभ्यास आज देखील आपण पुढे चालू ठेवणार आहोत. Last week we were talking about uh, who is a disciple. गेल्या वेळेला आपण पाहिलं की शिष्य म्हणजे कोण व्यक्ती आहे. We have been talking about what is discipleship, why it is so important, आणि शिष्यत्व हे का महत्वाचं आहे या संबंधी आपण काही गोष्टी पाहिल्या. what is uh, true discipleship, खरं शिष्यत्व म्हणजे काय याविषयी आपण अभ्यास केला. what are the stages of discipleship, शिष्यत्वामधल्या पायऱ्या किंवा टप्पे कोणकोणते आहेत हे देखील आपण पाहिलं. and then when we become disciple, how to make disciples. आणि ज्या वेळेला आम्ही प्रभू येशूचे शिष्य बनतो त्यावेळेला इतरांना आम्ही कशा प्रकारे शिष्य बनवू शकतो हे देखील आम्ही पाहिलं. The disciple is the one who learn and follow his master. शिष्यमध्ये हा व्यक्ती असतो की जो आपल्या गुरुकडून सर्व काही शिकतो आणि आपल्या गुरुचं अनुकरण करतो And become like Jesus in in our attitudes and action. आणि आमचा गुरु प्रभू येशू ख्रिस्त आहे. आम्ही त्याच्यासारखं बनलं पाहिजे, त्याच्या स्वभावासारखं आमच्या कृतीमध्ये, बोलण्यामध्ये, चालण्यामध्ये. So last week we were talking about a disciple is the one who abide in God's word. गेल्या वेळेला आपण पाहिलं की शिष्य हा नेहमी देवाच्या वचनामध्ये राहण्याचा प्रयत्न करतो. A disciple believe, learn, and teach God's word. एक शिष्य नेहमी देवाचं वचन शिकतो, त्याचा अभ्यास करतो आणि इतरांना सांगण्याचा, शिकवण्याचा तो प्रयत्न करतो. Because the word of God is the source of discipleship. कारण देवाचं वचन हाच शिष्यत्वाचा सोर्स किंवा उगम आहे. And then we learn what is the attitude of a disciple. आणि एका शिष्याची मनोवृत्ती कशा प्रकारची असली पाहिजे हे आपण पाहिलं. A disciple says, speak to me, here I am. आणि शिष्य हा नेहमी प्रभूला सांगत असतो, हे प्रभू माझ्याशी बोल, माझ्याशी बातचीत कर. So we have this daily habit, daily relationship, and daily expectation for God to speak to us. आणि म्हणून आम्ही नेहमी देवापासून ही अपेक्षा केली पाहिजे की देवानं दररोज आणि दररोज आमच्या बरोबर बोलावं. देवानं आपली इच्छा, आपले हेतू, आपले संकल्प आम्हाला प्रगट करावेत. Learning to hear his voice for our personal life, for our family, for our church, for our city, for our country. आणि आमच्या वैयक्तिक जीवनासाठी देवाची योजना, इच्छा त्याद्वारे आम्ही जाणून घ्यावं. आमच्या कुटुंबासाठी, आमच्या मंडळीसाठी, आमच्या देशासाठी, आमच्या समाजासाठी देवाची इच्छा आम्ही समजून घ्यावी. And it's also important that we hold the truth. आणि हे देखील महत्वाचं आहे की जे सत्य आहे ते नेहमी आम्ही धरून ठेवावं किंवा आम्ही सत्यामध्ये नेहमी टिकून असावं. Because truth bring freedom, lies bring bondage. कारण सत्य हे नेहमी स्वतंत्रता घेऊन येतं, आम्हाला मुक्त करतं. आणि सिन किंवा पाप हे नेहमी आम्हाला बंधनामध्ये घेऊन जातं. So here is a summary of what we have been talking about. या ठिकाणी आम्ही जे काही आजपर्यंत शिकलो त्याचा सारांश आहे. So learning about Jesus,
येशूबद्दल शिकणं, becoming like Jesus, येशूसारखं बनणं, abiding in his word, येशूच्या वचनामध्ये राहणं and bearing fruit for Jesus. येशूसाठी फलदायी होणं, फळ देणं And turning away from sin and allowing God's word and the Holy Spirit change our lives. आणि पश्चातापाद्वारे पापापासून वळणं, आमचा स्वभाव बदलणं आणि पवित्र आत्म्याच्या मदतीनं येशूच्या मागे चालणं. If there is no change in our lives, then it's very tragic. जर आमच्या जीवनामध्ये परिवर्तन नसेल किंवा बदल नसेल तर ही खूप दुःखाची गोष्ट आहे. Sometimes even people say, you have not changed. कधी कधी लोक देखील म्हणतात, तुमच्यामध्ये अजून काही बदल झालेला नाहीये. And it is very important that there is transformation in our lives. म्हणून आमच्या जीवनामध्ये परिवर्तन किंवा बदल होणं हे फार महत्वाचं आहे. And it can happen as we allow the Holy Spirit to work in our life and the Word of God, we honor the Word of God. आणि ज्या वेळेला आम्ही देवाच्या वचनाला आणि पवित्र आत्म्याला आमच्या अंतःकरणामध्ये कार्य करण्यासाठी मोकळीक देतो, त्यावेळेस आमच्यामध्ये परिवर्तन घडतं किंवा आमच्यामध्ये बदल घडून येतो. And living a righteous lives. आणि एक नीतिमानाचं जीवन जगणं. If one foot is in the world and one foot is in the church, and we just do everything the world does, and then we are a Sunday believer, it's not the discipleship. आणि जर आमचा एक पाय जगामध्ये आहे, जगी गोष्टीमध्ये आहे, आणि दुसरा पाय मंडळीमध्ये आहे, उपासनेमध्ये, आराधनेमध्ये आहे, तर आम्ही खरे शिष्य बनू शकत नाही. Yes, we are not perfect, we understand. आणि आम्हा प्रत्येकाला माहिती आहे की आम्ही परिपूर्ण नाही, आमच्यामध्ये बऱ्याच काय उणीवा आहेत. As the Bible says, the righteous fall 7 times and still rise up. आणि पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की नीतिमान 7 वेळा पडला तरी तो उठून उभा राहतो. But then there are certain things that are intentional. We know that it is wrong, but still we do it. आणि काही काही गोष्टी ज्या चुकीच्या आहेत किंवा ज्या पापमय आहेत त्या आम्हाला माहित असतं, तरी मुद्दाम होऊन समजून उमजून आम्ही त्या करतो. It is living according to our belief. आणि आमच्या समजुतीप्रमाणे किंवा विश्वासाप्रमाणे जीवन जगण्याचा जणू काय आम्ही प्रयत्न करतो. As Mahatma Gandhi said, that I love Christ but not Christians. आणि एकदा महात्मा गांधीजींना कुणीतरी प्रश्न विचारला होता की गांधीजी, तुमच्या दररोजच्या प्रार्थनेमध्ये तुम्ही पवित्र शास्त्रातील वचनांचं वाचन करता, पण तुम्ही ख्रिस्ती धर्म का स्वीकारला नाही? त्यावेळेला गांधीजींनी त्यांना सांगितलं की प्रभू येशू ख्रिस्त मला आवडतो, त्याचं शिक्षण मला आवडतं, पण ख्रिस्ती लोकांचं वागणूक काय मला आवडत नाही. आमेन. He was really inspired by the teaching of Jesus Christ. आणि गांधीजींच्या मनावर प्रभू येशू ख्रिस्ताच्या शिक्षणाचा खूपच प्रभाव पडला होता. But it is sometimes our lifestyle, our way of living prevent people to reject the message of Christ. आणि बऱ्याच वेळेला आम्ही जे विश्वासणारे ख्रिस्ती म्हणतो, आमच्या बोलण्या चालण्यावरून वागण्यावरून बऱ्याच वेळा अनेकांना ख्रिस्ताकडे येण्यासाठी आम्ही जणू काय अडखळण बनतो. And may God help us to live a righteous life, as Paul says, for me is
To live is Christ and to die is gain. आणि म्हणून आम्ही एक नीतिमानाचं जीवन जगायला शिकलं पाहिजे. जसं संत पौल म्हणतो की जगणे माझ्यासाठी ख्रिस्त आहे आणि मरणे माझ्यासाठी लाभ आहे. Then is manifesting the fruit of the Spirit in our lives. आमच्या जीवनामध्ये पवित्र आत्म्याचं जे फळ आहे ते प्रगट करणं. Fruit of the Spirit is joy, love. आणि गलती 5वा अध्याय 22-23 मध्ये सांगितल्याप्रमाणे पवित्र आत्म्याचं फळ हे जणू येशूचा स्वभाव किंवा येशूची चित्तवृत्ती आहे. प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता आणि इंद्रिय दमन हे स्वभाव प्रभू येशूचे आम्हाला पवित्र आत्म्याच्या फळामध्ये दिसून येतात. आमेन. And those fruit of the Spirit are so attractive for every person and much needed. आणि या जगामध्ये जीवन जगताना या पवित्र आत्म्याच्या फळाचे जे स्वभाव वैशिष्ट्य आहेत हे प्रत्येकाला आकर्षित करतात. प्रत्येकाला वाटतं की आपल्या जवळ असा स्वभाव असावा. Fruit of the Spirit is peace. Who doesn't want peace? Who doesn't like peace? आणि पवित्र आत्म्याचं फळ शांती आहे. शांती कुणाला आवडत नाही? प्रत्येकाला वाटतं की आम्ही शांतीमध्ये असावं, आम्ही शांतीमध्ये जीवन जगावं. Who doesn't like peaceful people? आणि शांतीमध्ये असणारे लोक कुणाला आवडत नाहीत? सर्वांना आवडतात. Patience. आणि सहनशीलता किंवा इंद्रिय दमन. Long suffering. आणि सहनशीलता. Who doesn't like joy? आनंद कुणाला नको आहे बरं? So may God help us to demonstrate fruit of the Spirit from our lives, through our action. आणि आमच्याद्वारे पवित्र आत्म्याचं फळ प्रभू येशूची चित्तवृत्ती किंवा स्वभाव इतरांना दिसला पाहिजे असं आमचं वागणं असलं पाहिजे. And the joy means, the Bible says, the joy of the Lord is our strength even. आणि नेहम्याच्या ग्रंथामध्ये आम्ही वाचतो की प्रभूचा आनंद हे माझं सामर्थ्य आहे. Then praising God. आणि प्रभू येशूची स्तुती करणं, महिमा करणं. Hebrew 13:15 says, praising God with that's fruit of our lips. आणि इब्रिकराच्या 13व्या अध्यायामध्ये आम्ही वाचतो की आमच्या ओठाचं फळ स्तुती हे आहे आणि ते देवासाठी एक अर्पण असं आहे. Even praising God in our difficult situation, in our struggle. आणि आमच्या संघर्षाच्या वेळेमध्ये, अडचणीच्या वेळेमध्ये देखील आम्ही नेहमी प्रभूची स्तुती केली पाहिजे, त्याचा महिमा वर्णन केला पाहिजे. As we know that Paul and Silas, they were in prison, their bodies were aching, their future was dismal, but still they were praising God. आणि आम्ही नव्या करारामध्ये वाचतो की पाऊल आणि सिलास तुरुंगामध्ये होते, बेड्यामध्ये होते, त्यांचं सर्व शरीर फटक्यांमुळे दुखत होतं, ते त्रासामध्ये होते, बंदिवासामध्ये होते आणि अशा परिस्थितीत देखील ते गाणी गाऊन प्रभूची स्तुती करत होते, आराधना करत होते. And you know, God turned things around completely. आणि तुम्हाला Because of माहित आहे their पुढे काय praise झालं? and worship. देवानं सगळी त्यांची परिस्थिती बदलून टाकली. एक मोठा त्या ठिकाणी झाला. We know that when we complain, things will get worse. When we praise, things will not get better, but things will turn around. And not only it affect our lives, but lives आणि of आम्ही others.
आम्ही जर कुरकुर केली, तक्रार केली, चिंता काळजी केली, तर आम्हाला माहित आहे परिस्थितीमध्ये कोणताही बदल होणार नाही. पण जर आम्ही प्रार्थना केली, आम्ही जर स्तुती केली, तर प्रभू आमची परिस्थिती नेहमीच बदलू शकतो आणि त्याचा परिणाम आमच्यावर, आमच्या कुटुंबावर आणि इतरांवर देखील घडू शकतो. Then doing good to others. आणि इतरांचं भलं करणं. According to Colossians chapter 1, verse number 10. कलसीकरास पत्र 1:10 मध्ये आम्ही वाचतो. And then we learn, you can read all these Bible verses at home, so we could cover a lot today. आणि प्रत्येक मुद्द्याच्या समोर जे शास्त्रवचन दिलेले आहेत, पास्टर प्रभाकर तुम्हाला नोट्स पाठवतील. तुम्ही ती सगळी काळजीपूर्वक वाचा आणि त्या संबंधी अधिक जाणून घ्या. And then the Bible says, helping the needs of others and also helping needy saints. आणि पवित्र शास्त्र आम्हाला हे देखील सांगतं की जे गरजू विश्वासणारे बंधू भगिनी आहेत, त्यांच्या गरजा पुरवण्यासाठी, त्यांना मदत करण्यासाठी देखील आम्ही प्रयत्न केला पाहिजे. Then converting sinner to Christ, bringing people to Christ. आणि जे अविश्वासणारे आहेत त्यांना सुवार्ता सांगून प्रभू येशूकडे आणणं हे देखील एका शिष्याचं कर्तव्य आहे. We might not have openness or possibility to share Christ, but we can write the names of those people and keep praying. आणि कदाचित आपल्या आजूबाजूला उघडपणे सुवार्ता सांगण्यासाठी आपल्याला मोकळीक मिळत नसेल, तरी देखील आम्ही अशा व्यक्तींची नावं आमच्या रोजच्या प्रार्थनेमध्ये प्रभूला सांगू शकतो आणि प्रभूनं त्यांचं परिवर्तन करावं, त्यांचा नवीन जन्म होऊन त्यांनी देवाच्या राज्यात यावं, यासाठी आम्ही नियमितपणे प्रार्थना करू शकतो. Maybe we are praying for our family members. आमच्या कुटुंबातील काही लोकांसाठी देखील अशा प्रकारे आम्ही प्रार्थना करू शकतो. Maybe we are praying for our neighbors. आमचे जे अविश्वासणारे शेजारी पाजारी आहेत त्यांच्यासाठी देखील आम्ही प्रार्थना करू शकतो. So we just write down their name, or if we don't know their name, at least we just uh, write something that bring connection. Let's see, Lord bless my neighbor on the right and on the left, who was living at the back of my house or in front of my house, and things like that. हा, आणि कधी कधी जर आम्हाला अशा अविश्वासणाऱ्या लोकांची नावं माहिती नसतील, तर आम्ही कोणत्या ना कोणत्या प्रकारे त्यांना प्रभूकडे आणू शकतो. आम्ही प्रभूला प्रार्थनेमध्ये सांगू शकतो, प्रभू माझ्या डाव्या बाजूला घराच्या राहणाऱ्या शेजाऱ्यांना तुझी सुवार्ता कळू दे, त्याला तुझ्या राज्यामध्ये येऊ दे. किंवा आम्हाला नियमित भेटणाऱ्या आमचे दूधवाला असतील, आमचे मोलकरीण असेल किंवा इतर दुकानदार असतील, आम्हाला त्यांची नावं माहीत नाहीत, पण त्या आमचे जे दुकानदार, आम्ही किराणा माल आणतो, प्रभू त्यांचं तारण कर, त्यांना तुझ्या राज्यामध्ये घे. अशा प्रकारे निरनिराळ्या व्यक्तींसाठी आम्ही नियमितपणे प्रार्थना करू शकतो. And I believe God will create a situation where you will be able to share about Jesus. आणि माझा विश्वास आहे की जर अशा प्रकारे तुम्ही नियमित प्रार्थना सुरू ठेवली अशा अविश्वासी लोकांबद्दल, तर देव तुम्हाला त्यांना सुवार्ता सांगण्यासाठी कोणत्या ना कोणत्या प्रकारे संधी उपलब्ध करून देतो. Maybe there is a spirit of witchcraft in the family, and they say, "Oh, we believe that your God bring deliverance. We have done so many things praying to our gods, but would you kindly pray for our family member who is possessed of demons?" कदाचित अशा अविश्वासू लोकांच्या घरामध्ये
दुष्टात्मा असू शकतो आणि ते लोक मग तुम्हाला सांगू शकता की आम्हाला माहिती आहे तुमचा देव या दुष्टात्म्यांना किंवा भूतांना घालवू शकतो, लोकांना मुक्त करू शकतो. कृपा करून आमच्या घरातील या व्यक्तीसाठी प्रार्थना करा, त्याला भूतापासून किंवा अशुद्ध आत्म्यापासून मुक्त करण्यासाठी आम्हाला मदत करा. And I believe when we continue to pray, God will answer one day. आणि माझा विश्वास आहे की आम्ही जर नियमितपणे प्रार्थनेमध्ये प्रभूला विनंती केली तर देव नेहमीच आमच्या प्रार्थना ऐकतो, उत्तर देतो आणि कार्य करतो. And then is having love for Jesus and love for other disciples. आणि प्रभू येशूवर प्रीती करणं आणि इतर जे शिष्यगण आहेत त्यांच्यावर प्रीती करणं. And Jesus said, if you love one another, then you will be my disciples. आणि प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला की तुम्ही एकमेकांवर प्रीती कराल तर जगाच्या लोकांना समजेल की तुम्ही माझे शिष्य आहात. And the Bible says we bear our cross. आणि पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की आम्ही आमचा रोजचा वधस्तंभ खांद्यावर घेऊन प्रभूच्या माग चाललं पाहिजे. Cross is the symbol of pain and suffering. आता वधस्तंभ हे एक वेदना किंवा दुःखाचं प्रतीक आहे. Cross is the symbol of doing God's will. वधस्तंभ हे कोणत्याही परिस्थितीत देवाची इच्छा पूर्ण करण्याचं प्रतीक आहे. And sometimes we have to carry that cross, as Jesus said, that if you want to follow me, then carry my cross and follow me. आणि प्रभू येशूने सांगितल्याप्रमाणे आम्हाला आमचा वधस्तंभ उचलून रोज प्रभूच्या माग चाललं पाहिजे. And we learn that, Lord, I don't want to just live for you in good days, but even when things are tough and rough in my life. आणि आम्ही प्रभूला सांगितलं पाहिजे की प्रभू, चांगल्या परिस्थितीमध्ये, आनंदामध्ये, सुखामध्ये आम्हाला तुझ्या मागे चालायचं आहे एवढंच नव्हे, तर दुःखामध्ये, अडचणीच्या परिस्थितीमध्ये आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये, आजारामध्ये, संकटामध्ये देखील आम्हाला तुझ्या मागे चाललं पाहिजे. आम्ही तसं चालण्याचा प्रयत्न करतो. Even I'm humiliated for my faith. माझ्या प्रभूवरील विश्वासासाठी कोणी जर माझी निंदा करत असेल, कोणी मला नावं ठेवत असेल, तरी देखील मी नियमितपणे प्रभूच्या मागे चाललं पाहिजे. So discipleship is following Jesus and becoming fishers of men. आणि शिष्यत्व म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचं शिष्य म्हणून, अनुयायी म्हणून त्याच्या मागणं चालणं आणि माणसे धरणार बनणं. Now, Jesus didn't say that you will be a hunter for me, but a fisher. प्रभू येशूनं उदाहरण देताना तुम्ही माझे शिकारी आहात, तुम्ही लोकांची जगामध्ये शिकार केली पाहिजे असं म्हटलं नाही. येशू काय म्हणाला की तुम्ही माणसे धरणारे बनलं पाहिजे. What is the difference between hunting and fishing? आता शिकार करणं जंगलात जाऊन आणि पाण्यामधील, नदीमधील, समुद्रामधील मासे पकडणं यामध्ये काय पाहूया. Hunting is an aggressive act. We do very aggressively. आणि जंगलामध्ये जाऊन वन्य प्राण्यांची शिकार करणं हे
ताकदीचं काम आहे आणि ते बरंच शक्तीचं काम आहे. Either we throw arrow or we shoot. आणि आणि प्राण्यांची शिकार करताना एकतर आम्ही धनुष्यबाण वापरतो आणि प्राण्यांची शिकार करतो, किंवा बंदुकीनं गोळ्या झाडून आम्ही प्राण्यांची शिकार करतो. So sometimes we shoot people, we throw arrow at people. कधी कधी आम्ही प्राण्यांप्रमाणे लोकांवरील बाण सोडतो किंवा गोळ्या झाडतो. And that's very aggressive behavior. आणि अशा प्रकारे आमच्या शब्दाद्वारे, मुखाद्वारे आम्ही लोकांना जणू काय इजा करतो आणि हा एक कठोर स्वभाव कधी कधी आमच्यामध्ये दिसून येतो. In fishing, we have a bait, we put some worm on that bait, and we throw it in the water. आता मासे धरताना आम्ही काय करतो, आम्ही गळ घेतो, गळाला थोडासा एखादा दानवा किंवा गव्हाचं पीठ त्याचा गोळा लावतो आणि तो गळ पाण्यात फेकतो. We throw something that attract a fish. आम्ही गळाला काहीतरी पदार्थ लावतो ज्याद्वारे मासे त्या गळाकडे आकर्षित होतात. And that act is gentle. आणि ही क्रिया अतिशय सौम्य आहे, त्याच्यामध्ये फारशी ताकद, सामर्थ्य किंवा कठोरपणा आम्हाला दिसून येत नाही. Sometimes with our hunting, we scare people. कधी कधी शिकार करताना आम्ही लोकांच्या मध्ये दहशत निर्माण करतो किंवा लोकांच्या मध्ये भीती निर्माण करतो. You know, when a hunter shoots or throw arrow, the animal get very scared. आणि जंगलामध्ये ज्या वेळेला शिकारी धनुष्यबाण सोडतो किंवा गोळ्या झाडतो, त्याच्या आवाजाने जे प्राणी असतात ते खूप घाबरून जातात, पळतात इकडे तिकडे. And that's what we also do many times because of our religious zeal, passion, aggressiveness. आणि आम्ही देखील आमचा जो धार्मिकपणा आहे त्याच्या जोरावर अनेक वेळा कठोरपणानं काही गोष्टी करतो, बोलतो, त्याद्वारे आम्ही लोकांच्या मनामध्ये भीती किंवा दहशत निर्माण करतो. But in fishing, we just throw something that attract and wait. मासे धरण्यामध्ये आम्ही काय करतो, आम्ही काहीतरी आकर्षण असणारी गोष्ट गळाला लावतो आणि वाट बघतो की मासा कधी गळाला लागतो याची शांतपणे आम्ही वाट बघतो. And you know, it's interesting that there is a different bait for different fish. आणि तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल की वेगवेगळ्या प्रकारचे मासे पकडण्यासाठी गळाला वेगवेगळ्या प्रकारचं आमिष किंवा पदार्थ लावला जातो. So we learned that there are different fascination, attraction for different people. आणि मग आम्ही हे देखील समजून घेतलं पाहिजे की निरनिराळ्या वृत्तीच्या, स्वभावाच्या लोकांना प्रभूकडे आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आम्ही शिकल्या पाहिजेत. And that's why it's so important to understand people first before we share gospel with them. आणि म्हणून इतरांना प्रभू येशूची सुवार्ता सांगण्यापूर्वी ज्यांना सुवार्ता सांगायची आहे त्या लोकांच्या स्वभावाचा, आवडीनिवडीचा
त्यांच्या रूढी परंपरेचा आम्ही अभ्यास करायला हवा, ते आम्ही जाणून घ्यायला हव्यात. We understand people and understand their needs. लोक आणि त्यांच्या गरजा या देखील आम्हाला माहिती असल्या पाहिजेत. And may God help us to not to be a hunter, but a fisher. आणि या सर्व गोष्टी जर आम्ही केल्या तर आम्ही शिकार करणारे कठोर शिकारी न बनता आम्ही मृदूपणे सौम्यपणे मासे धरणारे बनू शकू. We scare people. Our shots or arrow might injured people. आम्ही लोकांना भीती घालतो. आमच्या बोलण्याद्वारे अनेकदा लोकांना इजा होती, त्यांना दुःख होतं. And that might bring some wounds, create wounds. आणि आमच्या बोलण्याद्वारे अनेकांना आम्ही इजा करतो किंवा अनेकांच्या मनाला अंतःकरणाला जणू काय आम्ही जखमा करतो. And because of that, people might completely reject and they say, we don't want you and your Jesus. आणि मग असा जर अनुभव लोकांना आला, लोकांच्या मनामध्ये भीती निर्माण झाली, त्यांना इजा झाल्या, त्यांना जखमा झाल्या, तर मग लोक काय म्हणतील की आम्हाला तुमची सुवार्ता नको आहे आणि आम्हाला तुमचा येशू पण नको आहे. But in fishing, as Jesus said, I will make you fishers of men, then we just throw the bait, we wait, and at the right time, fish will come. आणि मग मासे धरण्यामध्ये येशू म्हणाला, तुम्हाला मी मासे धरणारे करेन. मग आम्ही शांतपणे गळ टाकतो, वाट बघतो आणि योग्य वेळेला मासा गळाला लागतो. म्हणजे योग्य वेळेला अविश्वासी प्रभू येशूचा स्वीकार करतात, त्यांचं तारण होतं किंवा त्यांचा नवीन जन्म होतो, ते देवाच्या राज्यामध्ये येतात. आमेन. So Jesus said, follow me. So first we learn, follow God, trust him, and obey him. आणि येशू म्हणाला, माझ्या मागे या. म्हणून सगळ्यात आधी आम्ही येशूच्या मागे चाललं पाहिजे आणि शिकलं पाहिजे. Follow his teaching, follow his principle. येशूचं शिक्षण ते आम्ही आत्मसात केलं पाहिजे. येशूनं शिक्षणामध्ये, संदेशामध्ये सांगितलेली देवाच्या राज्याची जी तत्व आहेत किंवा जे सिद्धांत आहेत ते आम्ही शिकले पाहिजेत आणि आम्ही आज्ञा पालनामध्ये वाढलं पाहिजे. Follow his ways. प्रभू येशूचे मार्ग आम्ही अनुसरले पाहिजेत, त्यावरून आम्हाला चालायचं आहे. And then we will be able to become fishers of men. आणि या सगळ्या गोष्टी जर आम्ही केल्या तर मग खऱ्या अर्थानं आम्ही माणसे धरणारे बनू शकू. So next time we will be speaking about what we call, let me finish this mark of a true disciple. आणि पुढच्या वेळेला आपण एका आदर्श किंवा खऱ्या शिष्याची स्वभाव वैशिष्ट्य काय असतात या संबंधी पाहणार आहोत किंवा शिकणार आहोत. And then we are going to speak about the stages of discipleship, disciple. त्यानंतर आम्ही शिष्यत्वाच्या या प्रक्रियेमध्ये असणाऱ्या पायऱ्या किंवा असणारे टप्पे याचं शिक्षण घेणार आहोत. So we find that in Galatians chapter 6. गलती कराच्या पत्राच्या 6व्या अध्यायामध्ये आम्हाला या शिष्याची स्वभाव वैशिष्ट्य काय आहेत हे पाहायला मिळतात. So a disciple restore the one who has fallen.
आता प्रभू येशूचा शिष्य हा असा व्यक्ती असतो जो खाली पडलेल्या व्यक्तीला आधार देऊन उठवण्याचा प्रयत्न करतो, त्याच्या जीवनामध्ये पुनर्स्थापना करण्याचा प्रयत्न करतो. You know, most of the time it happens if someone falls, our reaction is very judgmental. आम्हाला माहित आहे, एखाद्या व्यक्तीनं काही चूक केली, पाप केली, तर मंडळीमध्ये बहुसंख्य लोक त्या व्यक्तीला चुकीच्या दृष्टीने पाहतात किंवा त्यानं मोठा काहीतरी गुन्हा केलेला आहे अशा प्रकारे त्याच्याकडे पाहिलं जातं. The Bible says, brethren, if any man is overtaken in any trespass, you who are spiritual, restore such one in a spirit of gentleness, considering yourself, lest you also be tempted. गलती 6:1 बंधुजन हो, कोणी माणूस एखाद्या दोषात सापडला तरी जे तुम्ही आध्यात्मिक वृत्तीचे आहात ते तुम्ही अशाला सौम्य वृत्तीने ताळ्यावर आणा. तू ही परीक्षेत पडू नये म्हणून स्वतःकडे लक्ष दे. I mean, it's such a wonderful advice from God's word. आणि देवाच्या वचनामधून किती उत्तम आम्हाला बोध या ठिकाणी करण्यात आलेला आहे. The Bible says, you who are spiritual, restore that person in a spirit of gentleness. आणि इथं काय सांगितलेलं आहे पहिल्या वचनामध्ये, की तुम्ही आध्यात्मिक स्वभावाचे वृत्तीचे आहात म्हणून तुम्ही एखाद्या दोषात सापडलेल्या व्यक्तीला, पापामध्ये असलेल्या व्यक्तीला सौम्य वृत्तीने ताळ्यावर आणा किंवा योग्य मार्गावर आणा. And you know, honestly speaking, all of us, we are weak. आणि खऱ्या अर्थानं जर बघायचं झालं तर आम्ही सर्व विश्वासणारे कोणत्या ना कोणत्या बाबतीत देवाच्या दृष्टीने उणे आहेत. आमच्यामध्ये काही ना काही उणेपणा आहे किंवा कमतरता आहेत. All of us, we live in a glass house. आणि आम्ही सर्वजण जणू काय काचेच्या घरामध्ये राहणारे लोक आहोत. And that's why someone said, if you live in a glass house, don't throw a stone. आणि कुणी तर असं म्हटलेलं आहे, तुम्ही जर काचेच्या घरामध्ये राहत असाल तर दुसऱ्यांच्या घरावर दगड मारण्याचा प्रयत्न करू नका, म्हणजे दुसऱ्यांना दोष देण्याचा प्रयत्न करू नका. And then the Bible says, bear one another burdens. आणि पुढं पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की आम्ही एकमेकांची ओझी वाहिली पाहिजेत. And then a disciple tests his action. आणि पुढचा जो शिष्याचा स्वभाव आहे की प्रभू येशूचा शिष्य नेहमी आपली जी कृती आहे, आपले जे कार्य आहे तो पडताळून पाहतो, त्याची नेहमी तपासणी करतो. And if anyone thinks himself to be something when he is nothing, he deceives himself. कारण आपण कोणी नसता कोणीतरी आहोत अशी कल्पना करणारा स्वतःला फसवितो. It's interesting that we try pretend to be someone, and actually, in reality, we are not, but we आणि pretend. बऱ्याच वेळेला आम्ही जे नसतो ते आहोत असं इतरांना दाखवण्याचा किंवा भासवण्याचा प्रयत्न करतो. And I think we deceive ourselves. आणि मग असं वागताना आम्ही स्वतःचीच फसवणूक करतो. And that's why it's very important that we examine
our life, examine our work. आणि म्हणून आम्ही स्वतःच्या जीवनाची, आम्ही स्वतःच्या कार्यांची, कृत्यांची परीक्षा करणं, तपासणी करणं, पडताळणी करणं हे आवश्यक आहे. And then the Bible says that what we sow, that's what we will reap. आणि पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं, जे काही आम्ही पेरतो त्याचंच पीक आमच्या हातामध्ये पडतं. So if we sow to the flesh, the Bible says we reap corruption, and if we sow to the Spirit, we will reap everlasting life. जो आपल्या देह स्वभावासाठी पेरतो त्याला देह स्वभावापासून नाशाचे पीक मिळेल, आणि जो आत्म्यासाठी पेरतो त्याला आत्म्यापासून सार्वकालिक जीवन हे पीक मिळेल. And then verse number 9 encourages us, let us not grow weary while doing good, while we are sowing goodness, while we are sowing good things, for in due season we shall reap if we do not lose heart. आणि 9व्या वचनामध्ये आम्ही वाचतो, चांगले करण्याचा आपण कंटाळा करू नये, कारण आपण न खचलो तर यथाकाळी आपल्या पदरी पीक पडेल. And verse number 14 says that, but God forbid that I should glory except in the cross of Lord Jesus Christ, by whom the world has been crucified to me and I to the world. 14व्या वचनामध्ये आम्ही वाचतो, आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या वधस्तंभाच्या अभिमानाशिवाय कशाचाही अभिमान बाळगणे माझ्या हातून न हो. त्याच्याद्वारे जग मला वधस्तंभावर खिळलेले आहे व मी जगाला वधस्तंभावर खिळलेला आहे. You know, the world look at the cross and say, what is that? जगातील लोक नेहमी ख्रिस्ताच्या वधस्तंभाकडे पाहतात आणि आश्चर्य करतात की हा वधस्तंभ काय आहे. The symbol of pain, agony, shame, humiliation. आणि वधस्तंभ काय आहे? एक निंदा, नालस्ती, अपमान, वेदना, दुःख याचं ते एक प्रतीक आहे. And that's why 1 Corinthians chapter 1:18 says, the message of the cross is foolishness to those who are perishing. आणि 1 कोरिंथी 1:18 मध्ये आम्ही वाचतो की वधस्तंभाचा संदेश जगातील लोकांना मूर्खपणाचा वाटतो. But for us is the power of God. पण वधस्तंभाचा संदेश आम्हा विश्वासणाऱ्यांसाठी देवाचं सामर्थ्य असा आहे. Before Jesus' death, cross was only the symbol of pain and shame and agony. But then when Jesus died on the cross, it turned to be the power of God. प्रभू येशूचा वधस्तंभावर मृत्यू होण्यापूर्वी वधस्तंभ हे निंदा, नालस्ती, वेदना, दुःख, अपमान याचं प्रतीक किंवा चिन्ह होतं. पण प्रभू येशूच्या मृत्यूनंतर हाच वधस्तंभ विजय, सामर्थ्य याचं प्रतीक बनला. Here, someone was dying in the person of Jesus, was dying not for his own sin, but the sins of others. आणि या वधस्तंभाकडे पहा, या वधस्तंभावर एक व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्त हा मरण पावत आहे, स्वतःच्या पापांसाठी नव्हे तर जगातील लोकांच्या सर्व पापांसाठी शिक्षा म्हणून तो मरत आहे. That's why the Bible says
2 Corinthians chapter 5 verse number 21 that God made him sin who knew no sin. आणि 2 कोरिंथी 5:21 मध्ये आम्ही वाचतो की ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याला देवाने पाप असे केले. So here is someone who is not only not suffering for his own sin or wrongdoing, but he is suffering for others. आणि या ठिकाणी एक व्यक्ती आहे, स्वतःच्या चुकीबद्दल, स्वतःच्या गुन्ह्याबद्दल, स्वतःच्या पापाबद्दल तो शिक्षा भोगत नाही, तर इतरांच्या गुन्ह्याबद्दल, इतरांच्या पापाबद्दल तो शिक्षा भोगत आहे. So he was paying the price for others. आणि जणू काही इतरांच्या गुन्ह्याची किंमत किंवा गुन्ह्याचा मोबदला किंवा गुन्ह्याची पापाची खंडणी याद्वारे तो भरून देत आहे. So the others don't need to pay the price. यासाठी की जगातील जे लोक आहेत, ज्यांनी गुन्हा केलेला आहे, ज्यांनी पाप केलेलं आहे, जे देवाच्या न्यायाखाली आहेत, त्यांना त्या पापाची शिक्षा भोगता येता कामा नये यासाठी येशूनं ती वधस्तंभावर भोगली. That's why for a disciple of Jesus Christ, cross is not the symbol of shame, but of glory. आणि म्हणून प्रभू येशूच्या शिष्यासाठी वधस्तंभ हे निंदा, वेदना याचं प्रतीक नसून ते एक विजयाचं, गौरवाचं प्रतीक असं आहे. When I look at the cross, I say, I don't need to pay for my sin. Christ paid for my sin. I need to just believe him and my sins are forgiven. ज्या वेळेला मी वधस्तंभाकडे पाहतो त्यावेळेला मी स्वतःशीच म्हणतो, आता मला माझ्या पापांसाठी शिक्षा भोगण्याची गरज नाही. प्रभू येशूने वधस्तंभावर माझ्या पापांसाठी शिक्षा भोगली आणि देवानं ती शिक्षा मान्य करून मला पापांपासून क्षमा दिली. आता मी नीतिमान बनलेलो आहे, मी स्वर्गाच्या राज्यासाठी पात्र बनलेलो आहे. आमेन. Because we know in every religion people want to pay for their sin. They are trying with all different ways to pay for their sin. आणि अनेक जगातील धर्मामध्ये आम्ही पाहतो की लोक स्वतःच्या पापांसाठी कोणत्या ना कोणत्या प्रकारे पश्चाताप करून शिक्षा भोगण्याचा प्रयत्न करतात. त्यासाठी शरीराला वेदना देतात, उपवास तापास करतात, नद्यांमध्ये डुबक्या मारतात, एका पायावर चालतात, लोटांगण घालत चालतात आणि अशा प्रकारे शरीराला, जीवाला त्रास देऊन, वेदना देऊन ते कोणत्या ना कोणत्या प्रकारे पापाची शिक्षा भोगण्याचा प्रयत्न करतात. But I look at the cross and say, here Christ paid for my sin. आणि मी ज्या वेळेला वधस्तंभाकडे पाहतो त्यावेळेला मी शांतपणे म्हणतो की प्रभू येशूनं माझ्या पापाची शिक्षा वधस्तंभावर वाहिली. आता ती शिक्षा मला वाहण्याची गरज नाही. मी आता पापाच्या शिक्षेपासून मुक्त झालेलो आहोत. देवानं मला पाप क्षमेचा अनुभव दिलेला आहे. Yes, it's the symbol of pain and agony, but for us is more than that, is the symbol of God's love. आणि होय, वधस्तंभ हा प्रभू येशू ख्रिस्तासाठी वेदना, निंदा, नालस्ती, लज्जा याचं प्रतीक होता. पण आम्हा सर्व जगातील विश्वासणाऱ्यांसाठी आता तो विजयाचं प्रतीक आहे, सामर्थ्याचं प्रतीक आहे. Thank you, Lord. धन्यवाद प्रभू. Hallelujah. So I think I must stop here. I don't want to give you too much to digest, so it should be enough. मला वाटतं आता आजच्या क्लास पुरतं आज पुरे आहे आणि आपण बऱ्याच गोष्टी शिष्या संबंधी शिकलेलो आहोत. As you can see that I have many slides, but I don't want to finish my slide. The main thing is that we have enough. आणि त्या संबंधीच्या अनेक गोष्टी माझ्याकडे आहेत, स्लाइड्स आहेत, तुम्ही पाहता आहात. पण एकाच वेळेला तुम्हाला मी सगळं शिकवण्याचा प्रयत्न करणार नाही. टप्प्याटप्प्याने हळूहळू आपण या सर्व गोष्टी शिकणार आहोत. Lovely. So
God bless you. आणि देव तुम्हाला आशीर्वाद देव. व्हॉट इज द होमवर्क फॉर क्लास? Homework is all the Bible verses. Here we have Galatians 6, 1 to 17. गलती करायचा 6वा अध्याय 1 ते 17 यामधील सर्व वचन विद्यार्थ्यांनी वाचायचे आहेत, त्याचा अभ्यास करायचा आहे. And then we need to all the Bible verses here, if we could. And आणि शिष्य काय काय गोष्टी करतो yeah, त्या संबंधी मुद्दे या ठिकाणी आहेत. प्रभाकर पास्टर तुम्हाला ते नोट्स पाठवतील, त्याचा तुम्ही अभ्यास करा, सर्व शास्त्र वचन वाचा. yes. So that will be really, really wonderful. आणि आजच्या धड्याचा तुम्ही सारांश देखील तयार केला तरी देखील ते चांगलं होईल. And as I said, next week we will be talking about the stages of discipleship. आणि मग सुरुवातीला मी सांगितल्याप्रमाणे पुढच्या आठवड्यामध्ये शिष्यत्वाच्या पायऱ्या किंवा शिष्यत्वाच्या मार्गामधील टप्पे आपण पाहणार आहोत, त्याचा अभ्यास करणार आहोत. And maybe you can read 1 John chapter 2. आणि योहानाचं पहिलं पत्र 2रा अध्याय विद्यार्थ्यांनी वाचायचा आहे, गृहपाठ. पहिले योहान अध्याय 2 विद्यार्थ्यांसाठी गृहपाठ आहे, वाचायचा आहे सर्व वचन त्यातील. And we will be focusing on verse number 12 to 14. आणि 12 ते 14 वचन. पहिले योहान 2रा अध्याय 12 ते 14 या वचनावर आपण लक्ष केंद्रित करायचं आहे. Okay, lovely. It's exciting. आणि हे खूप उत्तेजित करणार आहे, नाही का? पवित्र शास्त्रातील वचनांचा अभ्यास करणं, शिष्यत्वाचा अभ्यास करणं, येशूचं शिष्य कशा प्रकारे लोकांना बनता येईल, बनवता येईल. And I know Pastor Dongre explained so clearly, with all that explanation, said we have no excuse. आणि आपल्याला या सर्व गोष्टी व्यवस्थितपणे समजल्या असतील असा आमचा विश्वास आहे. Dear brother, would you kindly close us with prayer? आता आपण प्रार्थना करू आणि आजच्या शास्त्राभ्यासाची सांगता करू. सर्वसमर्थ परमेश्वरा, आजच्या शास्त्राभ्यासाच्या वर्गाबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो आणि पास्टरांच्या बद्दल आम्ही तुझी उपकारस्तुती करतो. शिष्य बनण्याच्या प्रक्रियेमध्ये कोणकोणत्या गोष्टी आवश्यक आहेत तुझ्या वचनाच्या द्वारे, पवित्र आत्म्याच्या द्वारे तू आम्हाला प्रगट केल्या, त्या आत्मसात करण्यासाठी आम्हा प्रत्येकाला, विद्यार्थीनीला सहाय्य कर, मदत कर आणि आदर्श खरा शिष्य बनण्यासाठी आणि इतरांना शिष्य बनवण्यासाठी या प्रत्येकाचा तू उपयोग करून घे. आजचं वचन तू आमच्यासाठी आशीर्वादित केलंस, याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी उपकारस्तुती करतो. येणारं वचनही आमच्यासाठी तू आशीर्वादित कर. हा पुढचा संपूर्ण आठवडा आम्ही तुझ्या स्वाधीन करतो. एक व्यक्ती म्हणून, एक कुटुंब म्हणून, मंडळी म्हणून आम्हा प्रत्येकाला तू आशीर्वादित कर आणि आमच्या प्रत्येकाच्या द्वारे तुझी उत्तम, पवित्र आणि ग्रहणी इच्छा पूर्णत्वास व्हावी अशी दया आणि कृपा कर. प्रार्थना येशूच्या नावाने केली म्हणून ऐक पित्या. आमेन, आमेन. थँक यू पास्टर. गॉड ब्लेस यू. Thank सी you. यू God नेक्स्ट bless वीक. you. See you सर्व next. विद्यार्थ्यांना आशीर्वाद. पुढच्या आठवड्यामध्ये भेटूया. तोपर्यंत प्रभू आपलं रक्षण करो, आपल्याला आशीर्वाद देव, आपलं संरक्षण करो. ओके, बाय बाय. सी यू. Okay, bye-bye.